श्री स्वामी समर्थ. प्रत्यक्ष वाईट वागणे आणि एखाद्या वाईटावर पांघरण घालणे हे त्यापेक्षाही वाईट असतं. तुम्ही या संदेशावर आले आहात. हा संदेश तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार टाकणारा ठरेल. विश्वास ठेवा, या संदेशाला आज तुम्ही पूर्ण ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यात मोठे मोठे चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही विचारही केला नव्हता त्या गोष्टी आता या पुढील येणाऱ्या आठवड्यामध्ये सत्यात दिसायला लागतील. फक्त विश्वासाने आज तुम्ही या संदेशाला न चुकता शेवटपर्यंत ऐकून तर बघा. ज्याबद्दल कधी तुम्ही विचारसुद्धा केला नव्हता ते सुद्धा आता सत्यात येईल. तुम्हाला तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी होत्या त्या सर्व आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये दूर निघून जातील. आता येणारे काही दिवस तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाचे आहेत. हे तुम्हाला एका नव्या स्तराला पोहोचवतील. आयुष्यात तुम्ही लोभ आणि अहंकार कधीही ठेवू नका, कारण हे तुम्हाला पूर्णपणे बर्बाद करतो. लोभाच्या मागे जासाल तर आयुष्याची खरी किंमत विसरून जाल आणि आयुष्य बर्बाद करून बसाल. आणि आयुष्यात सर्वात महत्त्वाचा म्हणजे अहंकार. जो व्यक्ती अहंकारी असतो तो आयुष्यात निश्चितच नष्ट होतो. या जगात आजपर्यंत ज्याने स्वतःचा अहंकार केला आहे तो आत्तापर्यंत नष्ट झाला आहे. उदाहरण पाहायचं असेल तर महाभारत आणि रामायणसुद्धा पाहू शकता. यातही अहंकारामुळंच ते नष्ट झाले होते. आयुष्यात तुम्हाला अडचणी फार येत आहेत, पण त्यांचा सामना करा आणि सामोरे जा. या अडचणींपासून तुम्ही पळू शकत नाही, कारण तुम्ही कुठेही गेलात किंवा कितीही टाळलं तरी अडचणी या तुम्हाला नक्की येणार. मात्र जर त्यापासून दूर जायचंय तर फक्त सामना करून पुढे जावं लागेल. अडचणींचा जर सामना करणार नाही तर दुसरा उपाय तुम्हाला काहीही नाही. दुसऱ्याच्या हाताने पाणी पिऊन कोणाचीही तहान भागत नाही. तसेच तुम्हाला जे काही पाहिजे ते दुसऱ्याच्या भरोश्यावर राहून नाही तर स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या कष्टावर मेहनत करून मिळवावं लागेल. जीवाचे रान केल्याशिवाय कोणाला काहीही मिळत नाही आणि तुम्हाला तर मुळीच नाही. तुम्ही खूप मेहनती स्वभावाचे आहात. जोपर्यंत तुम्ही कष्ट करत नाही तोवर तुम्हाला काहीही मिळणार नाही. कष्ट केले तर तुम्हाला ते वस्तू मिळतील ज्याचा तुम्ही याआधी कधी विचारही केला नव्हता. विश्वास ठेवा, येत्या काही तासात तुमच्या सर्वात मोठ्या इच्छा आता लवकरात लवकर पूर्ण होतील. ज्याबद्दल तुम्ही विचार करत होते ते आता लवकरात लवकर सत्यात येताना तुम्हाला दिसेल. तुम्ही काहीही काळजी करू नका, फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामी नक्कीच तुम्हाला रस्ता दाखवतील. स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत. स्वामी सदैव तुमच्या सोबतच आहेत. ते कालही सोबत होते, ते आजही सोबत आहेत आणि ते सोबत असेच राहणार आहेत. तुम्ही ज्या संकटांना घाबरत आहात ते संकटे काही फार मोठी नाही. आयुष्यात संकटे येतील, संकटे जातील, पण त्या संकटांना तुम्हाला सामोरे जावं लागतं. आयुष्यात खूप वेळा अशी वेळ आली असेल, कदाचित त्या वेळेला तुम्ही जे इच्छा ठेवत होते ते मुळीच नसेल झालं आणि उलट त्या विरुद्ध काही असं झालं असेल ज्यामुळे तुम्ही खूप अधिक दुःखी झाला असाल. तुमच्या आयुष्यात अडचणी आल्या असतील ज्यामध्ये तुम्ही खूप जास्त खचून गेले असाल, पण आता ही वेळ गेलेली नाही. खचून जायचे नाही. आता आपल्याला पुन्हा एकदा उठून प्रयत्न करायचे. यशस्वी व्हायचंय तर आता या छोट्या मोठ्या अडचणींना घाबरून चालणार का? तुम्हाला तर आता आणखीन पुढे जायचंय. या अडचणींना घाबरू नका.
या अडचणींचा सामना करा, पुढे जा, कारण त्याशिवाय तुम्हाला यश मिळणे शक्य नाही. जोवर तुम्ही काही करणार नाही तोवर तुम्हाला यश मुळीच मिळणार नाही. विश्वास ठेवा. आयुष्यात तुम्ही लोक एक गोष्ट लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये ध्येय हे एक असे रामबाण औषध आहे की ज्यामुळे दुःखात देखील आनंद वाटतो. आपल्याला खूप दुःखे येतील, त्या दुःखाचा सामना करा, त्यांना सामोरे जा. नम्रता हाच ज्ञानाचा आरंभ आहे. नम्रता हाच धर्माचा आधार आहे. नम्रता हा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये जर यशस्वी व्हायचे तर नम्रता काय आहे हे जाणून घ्यावं लागेल. तुम्हाला राग लवकर येत असेल, तुम्ही लवकर कोणत्या गोष्टीवर चिडत असाल, तुम्हाला जे पाहिजे होतं ते मिळत नसेल तर यात चूक मात्र तुमची नाही. फरक एवढा मात्र आहे की तुम्ही जी गोष्ट करत आहात ती योग्य नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण प्रत्येक गोष्ट करेल ती योग्यच असेल असे नाही. एकदा तुम्ही त्या गोष्टीचा पडताळा करून पहा की खरंच आपल्याला जी गोष्ट चांगली वाटते, आपण जिच्याबद्दल चांगली आहे हा विचार करून ती गोष्ट सतत करत असतो, ती खरंच तेवढी चांगली आहे का? एकदा तुम्ही या गोष्टीला विचार करा. आयुष्यात तुम्हाला खूप संकटे आली पण तुम्ही त्याचा सामना केला आणि प्रत्येक वेळी यशस्वी झाला. त्यामागे तुमची मेहनत आणि कष्ट आहेत. पण जर तुम्हाला या वेळेला कोणत्या गोष्टीत यश मिळत नसेल तर यावेळेला तुमची मेहनत कुठेतरी कमी पडत आहे. ती मेहनत का कमी पडत आहे आणि कुठे कमी पडत आहे हे एकदा तुम्ही जाणून घ्या आणि प्रयत्न करा. नक्की यावेळेला यशस्वी व्हाल. ज्याबद्दल आत्तापर्यंत तुम्ही विचार करत होते ती आता गोष्ट सत्यात येत आहे असे तुम्हाला देखील जाणवेल. फक्त विश्वासाने या चॅनलला सबस्क्राईब करा. पुस्तक म्हणजे खिशातील बाग होय. विचारांच्या युद्धात पुस्तक हे एक असे शस्त्र आहे जे आपल्याला आयुष्यात चांगले आणि अशा गोष्टी देते जे आपण कधीही विचार केल्या नव्हत्या. विश्वास ठेवा, ज्याबद्दल आपण विचारही करू शकत नाही ते गोष्टसुद्धा अशक्यच असते. पण ज्याबद्दल आपण विचार करू शकतो पण प्रयत्न करत नाही ते गोष्टसुद्धा अशक्यच असते. जशी आपण प्रयत्न करतो तशी आपल्याला यश मिळते. तुम्ही ज्या प्रकारे प्रयत्न कराल आणि संकटांवर मात करण्याचा विश्वास ठेवाल त्या प्रकारे तुम्ही आयुष्यात पुढे जाल. ज्याबद्दल तुम्ही विचार करत होते आता ती गोष्ट खूप लवकर पूर्ण होणार आहे. हो, आता तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. आता फक्त थोडासा तुम्हाला विश्वास आणि संयम या दोन गोष्टी ठेवाव्या लागतील. विश्वास ठेवावा लागेल की ती गोष्ट आता सत्यात येणार आहे आणि थोडा वेळ लागेल म्हणून संयम ठेवावा लागेल. तुमच्या आयुष्यात पैशाचा प्रश्न आला की सर्वजण एकाच धर्माचे होतात आणि प्रश्न एखाद्या दुसऱ्या कामाचा आला की लोक आपला धर्म वेगळा, आपली जात वेगळी असे विषय काढतात. पैसा ही गोष्ट माणसाचे महत्त्व मोजणारी आहे. ज्याच्या खिशात पैसा नाही त्याची किंमत पैशा एवढीही नाही. तुम्हाला खूप अडचणी आल्या आहेत. तुम्ही आजपर्यंत खूप दुःख सहन केलेलं आहे. तुम्ही आत्तापर्यंत खूप मोठ्या मोठ्या संकटांना सामोरे गेले आहात. आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात अडचणींचे पहाड तुटले आहेत. पण यापुढे असे नाही. आत्तापासून येणारा पुढील तुमचा काळ हा एका पुढच्या स्तराला जाणार आहे. हा काळ तुमच्या आयुष्यात एक चमत्कार म्हणून होणार आहे. या काळामध्ये तुम्ही ज्याबद्दल कधी विचारही केला नव्हता त्या गोष्टी आता घडून येतील. हा काळ खूपच महत्त्वाचा आहे. तुमच्यासाठी ही वेळ आयुष्यात आयुष्य बदलणारी ठरणार आहे.
फक्त तुम्हाला आता थोडेसे प्रयत्न करावे लागतील आणि त्या प्रयत्नानंतर तुम्ही पूर्णपणे यशस्वी होणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यशस्वी तो नसतो जो आयुष्यात खूप पैसा कमवतो. यशस्वी तो असतो जो आयुष्यात पैशासोबतच आपला मान आणि सन्मान कमवतो. स्वामी म्हणतात, अशा लोकांना जे लोक फक्त विचार करतात आणि काम करत नाही, ते लोक आयुष्यात खूपच मागे राहतात. आयुष्यात पुढे जायचं असेल तर आपल्याला मेहनत करावी लागते. आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्ट ही प्रयत्नाने पूर्ण करावी लागते. त्याशिवाय आपण आयुष्यात यशस्वी होऊच शकत नाही. आपण ज्याबद्दल विचार करतो ती गोष्ट मिळवण्याची जिद्द आणि आपल्याला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी मेहनत जर असेल तर आपण आयुष्यात यशस्वी नक्की होऊ. प्रयत्न करा, कारण आपल्या हातात फक्त प्रयत्न करणं आहे. कर्माचे फळ तर तो ईश्वर देईल. जर कर्माचाही आपणच विचार करू तर तो ईश्वर वरे बसून काय करणार. त्यामुळे आपण आपले काम करायचे आणि देवाला देवाचे काम करू द्यायचे. आणि आपले पहिले काम आहे की आपण प्रयत्न करायचे. एवढे प्रयत्न करायचे की त्या ईश्वरालाही देणे भागच पडलं पाहिजे. प्रयत्नाशिवाय यश नाही आणि जोवर आपण प्रयत्न करणार नाही तोवर आपण यशस्वी होऊ शकत नाही. ईश्वराने आपल्या नशिबात सर्व काही जरी टाकलं तरीही त्याची इच्छा असते की आपण त्या गोष्टीसाठी थोडे का होईना पण प्रयत्न केले पाहिजे. जीवनात आपल्याला काहीही मिळवायचं असेल तर प्रयत्न महत्त्वाचा असतो. देवाविरुद्ध एक गोष्ट जर केली तर देव आपल्याला पाप देतो असे लोक म्हणतात. पण आपण या गोष्टीचा मुळातच विचार करत नाही की देवाला जी गोष्ट आवडते ती गोष्ट आपण खरंच करतो का. आयुष्यात आपण देवाला जे आवडते ते कधीच करत नाही तर आज करा. देवाचे नामस्मरण करा, प्रत्येक संकट दूर होतील. आणि विश्वासाने श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये टाईप करा. श्री स्वामी समर्थ.